इंटरेस्टिंग म्हणजे फार इंटरेस्टिंग काम करतात. तर अतिशय प्रेमाने मी त्यांना धमकी देतो, प्रेमाने एक वेगळा हा एक एक्सपिरियन्स खूप चांगला होता. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष बघाल आणि खरंच आतापर्यंत न केलेले कॅरेक्टर आहेत करायला मिळाले योगेश आणि सगळ्या टीमचं. म्हणजे संजयनं मला हे सांगितलं, प्रियदर्शननं खरंच आम्ही पहिल्यांदा भेटल्यानंतर त्याच्यावर खूप काम केलं आणि मग ते काम त्याच्यात दिसलं की अरे वा ही वेगळं आमच्या पहिल्या भेटीनंतर. आणि त्यामुळं आम्ही खूप मजा केली. हे नेहमीच बोलतो, आता तुम्ही पण मजा कराल असं अपेक्षित आहे. 2022 मध्ये म्हणजे प्रियदर्शन दादा रायटर ॲज अ रायटर ऑनबोर्ड यायच्या आधीच या सिनेमाबद्दल बोलणं झालं होतं. पण आय थिंक ते परत ड्रॉइंग बोर्डवर गेले, त्यांनी परत नव्याने स्क्रिप्ट क्राफ्ट केली आणि त्यानंतर मग आय थिंक ऑगस्ट 2023ला मी या सिनेमाचं शूटिंग सुरू केलं आणि पहिल्यांदाच मी असं आउट अँड आउट कॉमेडी आणि त्या हे दोघं माझ्यासोबत आणि एक मोठी सपोर्टिंग कास्ट. सो थोडासा मी घाबरलो होतो, पण एक शिकण्याची संधी पण होती माझ्यासाठी, कारण ह्या दोघांनी एकत्र काम केलेलं आहे. त्यामुळे रोहितला प्रियदर्शन दादाच्या ह्युमरचा अंदाज आहे, मला तो अजिबातच नव्हता. इकडे जे तुम्हाला इलिगल किगल वगैरे ते सगळं त्यावेळेला अजिबात मला माहिती नसायचं की येणार आहे समोर. तो सांगायचा हसू नकोस फक्त. म्हटलं हे पॉसिबल नाहीये माझ्याकडनं, कारण त्याचे जे वरती ते एक असायचे वन लाईनर्स ते ब्रिलियंट असायचे. पण आम्हाला खूप मजा आली करताना. आय होप तुम्हालाही नक्कीच. ऍक्च्युली माझ्यासाठी हे सगळं खूप सडनली घडलं. एक दिवस मला संजय सरांचा मेसेज आला की अशी एक फिल्मचं शूटिंग होणार आहे पुण्यात आणि दर्शननी तुझं नाव सुचवलंय, तर तू इंटरेस्टेड आहे का? तर मी म्हटलं अरे दर्शननी आपलं नाव सुचवलंय, बापरे. त्यावरच मी त्यांना म्हटलं हो. मला तेव्हा स्टोरी पण माहिती नव्हती, मला काहीच माहिती नव्हतं काय. आणि मग मी यांच्या पहिल्या दिवशी शूटच्या मी गेले होते सेटवर आणि मला त्या दिवशी दर्शननी थोडक्यात पटकन गोष्ट सांगितली आणि मग झालंच शूटिंग सुरू. तर मजा होती एकंदरीत, कारण मला असं होत होतं की काय करतायत हे तिघ जण. कारण मी जे काही बघितलं त्यात हेच होत होतं की हा मला अंदाज आहे या व्यक्तीचा, त्यामुळे तो काहीतरी बोलतो आणि मग लोकांना कळत नाही काय करायचं ते. तर ती धमाल होत होती आणि या दोघी मला भेटल्या आणि आमची छान मैत्री झाली. सो ऑल इन ऑल इट वॉज अ व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. अभिनयाला मी आधीपासून ओळखत होतो, पण आम्ही काम पहिल्यांदा करतो. अजय दादाला मी आधीपासून ओळखत होतो, पण काम पहिल्यांदा करतो. आणि सयाजी सर तर म्हणजे एका सीन मध्ये उभं राहायचं तरी आमच्यासारख्या लोकांना चान्स मिळाला तरी खूप आहे. तर मजा आली. माझी तर एक पहिलीच मूवी आहे आणि मला वाटलं नव्हतं की मी ही मूवी करेल, बिकॉज मी थिएटरसाठी गेलेले आणि ह्या मूवीची ऑडिशन चालू होती, तर मी घेऊन टाकली आणि आय वॉज सिलेक्टेड. सो मला खूपच छान वाटतं, बिकॉज मी या सगळ्यांना थिएटरमध्ये, मूवीजमध्ये, टी व्हीमध्ये बघितलं आहे. मला खूपच छान वाटतं की मी आय वॉज व्हेरी फॉर्च्युनेट की मी ह्यांच्यासोबत काम केलं. आणि खूपच चांगली टीम आहे, खूप चांगली लोक आहेत, खूप हसवलं मला पुढे शूटमध्ये. माझं जे कॅरेक्टर आहे नक्षत्राचं, ते एका रिपोर्टरचं कॅरेक्टर आहे, जे तुम्हाला ट्रेलरमध्ये दिसलंच असेल. आय थिंक इट वॉज अ टास्क, कारण का बिग अ रिपोर्टर तुम्हाला खूप ऑन पॉईंट राहावं लागतं. पटापट बातम्या येत असतात, त्या ऑडियन्सपर्यंत तुम्हाला व्यवस्थित पोहोचवायच्या असतात. नक्षत्रा पण अशीच हौशी होती की तिला ना सगळ्या बातम्या पटापट तिला न्यूज बनवायची आहे, पटकन तिला सगळ्यांच्या आधी ती पोहोचवायची आहे. आणि हेच करत असताना तिच्याकडनं एक गुळ घातला जातो. सो आपण ट्रेलरमध्ये पण बघितलं आणि नंतर ती येऊन कन्फेसही करते की माझी चूक झाली आहे. आणि त्याच्यानंतर तो सगळा जो काही प्रवास घडतो आणि मग अमर वरांधनी नक्षत्राच्या घरी म्हणजे काकांच्या घरी येतात. सो त्याच्यामध्ये पण होणारी जी गंमत आहे ती तुम्हाला 27 दिसणारच आहे थिएटर्समध्ये. पण आय थिंक माझी जर्नी खूप हिलेरियस होती, कारण का आउट अँड आउट कॉमेडी फिल्म करताना जे काही आमचे सेटवर किस्से होत होते आणि जी काही जर्नी होती ती खूप फॅन्टास्टिक होती. ट्रेलर आउट झालेलं आहे. मला असं वाटतं की आता सांगण्याची वेळ येऊ नये, माहिती असलं पाहिजे लोकांना, नाहीतर मग आपणच कुठेतरी कमी पडतोय असं वाटतं. पण तरी एक फॉर्मॅलिटी म्हणून 27 जूनला आमचा ऑल इज वेल नावाचा सिनेमा येतोय. कृपया चित्रपटगृहामध्ये जाऊन हा सिनेमा पाहावा आणि आम्हाला त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. थँक्यू सो मच. हलप्पनवार आणि मुचंडीकर हे जे दोन निर्माते बेळगावचे आहेत, पहिल्यांदा महाराष्ट्रात आले. त्यांच्या महाराष्ट्राच्या वतीनं आपण त्यांचं स्वागत करूया. आणि त्यांनी हे अतिशय धैर्य दाखवलं की त्यांनी कॉमेडी पिक्चर मराठीत पण करायचं ठरवलं. आणि विशेष म्हणजे त्यांना विषय आवडला. योगेश जाधवचं खूप कौतुक आहे की त्यांनी एक वेगळी फिल्म करण्याचा, म्हणजे कॉमेडी असताना पण एक वेगळी फिल्म कन्सिव्ह केली. प्रियदर्शननं खूप चांगली लिहिली पहिल्यांदा भेटल्यानंतर.
तर योगेश जाधव, संजय ठुबे आणि निर्माते आम्ही तुमच्याबरोबर आहोत. आणि मराठी प्रेक्षकांना मी सांगेन की 27 जूनला तुम्ही ही थिएटरमध्ये अवश्य फिल्म बघा. आणि हे जे ते उत्साही सगळे यंग जनरेशन आहे त्या पोरांनी इतकी सुंदर कामं केली मुलांनी आणि मुलींनी. त्यामुळं आणि मला की वेगळं कॅरेक्टर करायला मिळालं. त्यामुळं 27 जूनला थिएटरमध्ये सगळ्यांनी जाऊन हा सिनेमा अवश्य बघा. एक वेगळा एक्सपिरियन्स, गोड एक्सपिरियन्स, धमाल एक्सपिरियन्स. अशा पद्धतीचं एक ज्याला न्यूनगंड असतो आणि त्याला चॅलेंज बसतं लहानपणी आणि तो कसं पार करतो आणि तो त्याचा व्यवसाय कसा शुद्ध पद्धतीनं करतो आणि म्हणजे कसं म्हणतं ना लवेबल, इनोसंट आणि तरी पण क्रूर असा विलन करायला मिळाला.